श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीकृष्ण जन्माष्टमीची आपण एक रहस्यमय कथा आज ऐकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसाचे अत्याचार वाढतच होते. तेव्हा पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसाकडून होत असलेल्या अन्याय अत्याचाराविषयी सांगू लागते. तेव्हा ब्रह्मा हे विष्णूला सांगतात, हे प्रभू, पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला 8वा अवतार घेण्याची वेळ आली आहे. तेव्हा विष्णू म्हणतात, ठीक आहे ब्रह्मदेव, पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसापासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईल. भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते. त्यांच्या मुलाचे नाव कंस होते. कंस हा जनतेच्या लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा. त्याच्या याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात दाबून ठेवले. कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला एके दिवशी म्हणतात, तुझ्या पापाचा घडा नक्कीच भरेन. तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते आणि असं म्हणतात आणि त्यांना कंस बंदीगृहात टाकून देतो. मग कंस मथुरेचे राज्य करू लागतो. तेव्हाच कंसची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी सुरू असते. देवकी ही मथुरेची राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या असते. जेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो, लाडकी बहीण देवकी, तुझे उद्या लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील. तुझ्या विना देवकी राजमाल आपल्या बंधू राजाला म्हणते, हे बंधू राजा, मला सुद्धा तुझी खूप आठवण येईल. मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होतो. मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव यांना म्हणतो की माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे, म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडवायला येणार आहे. तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस. मग कंस विवाह संपल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसून सोडायला निघतो. देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धन धान्य दागिने दिलेले असतात. मग कंस आणि देवकी वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतात. तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते. हे कंसा, ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे, तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे. कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला 8वा मुलगा हा तुझा वध करणार आहे. अशी ही आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो. मग तो ठरवतो की वासुदेवाची हत्या करून टाकतो, जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भयच राहणार नाही. कंस वासुदेव याला मारायला लागतो, पण देवकी त्यांना विनवण्या करते आणि सांगते, कंस, माझ्या नवऱ्याला मारू नको. मी तुला वचन देते, माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेल, पण माझ्या पतीस मारू नको. मग देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव यांना मारत नाहीत, पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंद करून ठेवतात. तुझी बहीण आहे, तिच्यासोबत असं वागू नको. तुला हवे तर मला बंदी बनव. पण कंस दोघांची काहीही कहाणी न आखता त्यांना मथुरेतील कारागृहात बंद करून ठेवतो. देवकी आणि वासुदेव दोघेही खूप दुःखी असतात. देवकी वासुदेवाला म्हणते, स्वामी, माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनून राहावे लागत. मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटाचे कारण आहेत. त्यावेळी वासुदेव म्हणतात, असे अजिबात म्हणू नकोस. तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. तुम्हाला पत्नी म्हणून लाभली याकरता मी तुझे मनापासून अत्यंत आभारी आहे. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि या कंसाचा पापाचा घडा भरेल. यावर देवकी म्हणते, कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलाचा वध करेल. अशा परिस्थितीत आपण काय करायचं? कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा, त्यांना धमकवायचा. देवकीच्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळे देखत तिच्या बाळाला मारून टाकत होता. दुराचारी कंसने एक एक करत देवकीच्या ऐकून 7 पुत्रांना तिच्या डोळे देखत मारून टाकले. वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते की कंसच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा, आमचे रक्षण करा. मग काही कालांतराने देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची वेळ आली. म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकराचे कडक लक्ष ठेवून असा पहारा त्यांनी बसवला. देवकी आणि वासुदेव हे कंसच्या कारागृहात कैद होते. ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंद राजा यांच्या देखील
कानी पडत असते. मग देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची वेळ आलेली असते आणि दुसरीकडे नंद राजाची पत्नी यशोदा देखील गर्भवती असते. राजा नंद देवकीच्या 8व्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करत होता. योगायोग असा होता की जेव्हा देवकी तिच्या 8व्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते. हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली ही एक माया असते. मग भाद्रपदच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होत असतो. श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि भगवान विष्णू असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होतो. मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे. दुष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे. म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोहोचव. नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीन करून दे असे म्हणताच विष्णू अंतर्धान पावतात. मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात. कंसा कारागृहातील दरवाजे आपोआप उघडतात. सर्व पहारेकरी गाढ निद्रेत जाऊ लागतात. देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली घेऊन भर पावसात वादळ चालू असताना यमुनेकडे निघतात. त्या दिवशी पाऊस असल्यामुळं यमुना नदीला खूप पूर आला होता. परंतु यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श करायचा असतं म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते. म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत चिंतित असतात. पण श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली करत असते. कृष्णाची ही सर्व अगाध लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात. मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोहोचतात आणि गोकुळात जातो. वासुदेव राजा नंदला सांगतात की मी हा बाळाला तुझ्याकडे सोपवत आहे. हाच मोठा झाल्यावर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरावासियांना त्यांच्या अत्याचारातून मुक्त करेल. राजा नंद म्हणतात, मित्र वासुदेव, यशोदा आता गाढ झोपेत आहे. मी लगेच या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून येतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या माझ्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो. वासुदेव नंद राजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतात. वासुदेवने कारागृहात प्रवेश करतात. कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होतात. वासुदेवाच्या हातात पुन्हा वेड्या येऊ लागतात. सर्व पहारेकरांना देखील जाग येऊ लागतात. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच पहारेकरी कंसला जाऊन सांगतात की वासुदेव आणि देवकीने 8व्या मुलाला जन्म दिला आहे, परंतु ते पुत्र नसून पुत्रीला जन्म दिला आहे. तेव्हा कंसाला वाटते की कंसाच्या भीतीने देव देखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही. विधीचे विधान बदलले आहे, पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही. देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्याचा देखील मी वध करून टाकेल. मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकवण्यासाठी जातो. तेव्हा देवकी कंसला म्हणते, कंस, तुला माझ्या 8व्या पुत्रापासून धोका आहे. ही तर मुलगी आहे, मग हिला का मारतोस? हिला सोडून दे. मग कंस देवकीचे काही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो. पण तेवढ्यात ती कंसच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते. देवी म्हणते, अरे कंसा, मला मारून तुला काय लाभ होणार आहे? तुला मारणारा तर या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजानंद आणि यशोदेकडे पोहोचला सुद्धा आहे. एवढे बोलून देवी अंतर्धान पावते. हे ऐकून कंस चिडतो. मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसाला गोकुळात पाठवतो, पण कृष्ण सर्व राक्षसाचा अंत करून टाकतो. कृष्ण मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसा वध करून टाकतो आणि तो राजा उग्रसेन, राजा वासुदेव, माता देवकी आणि मथुरेतील जनता यांची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो आणि त्यांना त्यातून मुक्त करतो. अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमीची ही सुंदर अशी कथा आहे. जो कोणी वाचतो, जो कोणी ऐकतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा ही तुम्ही नक्कीच ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.